है ना। चलो अब हमारे पास नमस्कार सोलापूरवरून आम्हाला एक पार्सल आलेलं आहे. सरांनी आम्हाला नाव न सांगता पार्सल पाठवलेलं आहे. त्यात नेमकं काय हे बघायचंय आणि त्याच्यातलं गरजू लोकांना त्या वस्तू पुरवायच्यात म्हणून आज मी आलेले आहे. वेळ काढला, खरंच वेळ नव्हता त्यामुळे उशीर झाला. 8 दिवस झालं ते खरं पार्सल येऊन. आता बघूया नेमकं काय आहे त्याच्यात. त्याला आता जेवण आणलं, ह्याचं जेवण संपलेलं, रडू रडू बेजार झाली. ही बघा आमची गुड्डू, क्या हुआ? ओ मो, क्या क्या खाना खाता? खाता खाना? गुड्या खाना दो. गुड्या खाना खाता? बघा कसं उत्तर देतोय. जेवण करतो का? चला करा ओपन. बघा ही राधा ऑपरेशन केल्यानंतर एकटा जीव सदाशिव टनाटन. राधा ए राधा राधा. आता यांना भूक लागली चांगली. चला ओपन करू. दे इकडे. देखो कैसे खा रहे. खाओ खाओ खुश रहो. जाऊन दे. बघा रुक्मणी काकूंकडं पार्सल एक सोलापूर, त्यांनी नाव न सांगता आम्हाला पार्सल पाठवलेलं आहे आणि आता आम्ही ते ओपन करणार आहे. हा ते इथे ठेवले. ते आल्याच रडायला लागले. चला उघडा की. चलो मारो केची. काय बघूया. असं असं उघडलं तर आपल्याला कसं लागल की तुम्हाला. हळूहळू. निस्वार्थीपणे सांगतात. मॅडम तुम्ही असं धरा मी काढते. नाही तर कसं व्हायचं माहिती का, लागायचं. दे इकडं. आडवच धरा, आडवच खाली धरा. माझं पण तोंड दाखवामध्ये आणि हे पार्सल पण बसून बसून करा. थांबा थांबा थांबा. थँक्यू. एक मुलगा आहे सनी, तो रोज क्लास मनीषाला सांगते घेऊन या म्हणून. आणले त्यांनी पण हा जात नाही. तेच लागायला मग ते कोण मनीषा दिदी. मनीषा दिदी म्हणायचं, ह्याला दिदी म्हणायचं. मनीषा दिदी काय म्हणायचं. ती मनीषा दीदीला सांग, दैसिन दीदीने सांगितलंय की ती आणती तोपर्यंत मला कागदावर शिकव असं सांग. आपण तुला शिकूया. तू फक्त सांग तिला. या इकडे मॅडम पुढे. असा व्हिडिओ दाखव. देखिए बघा त्याच्यामध्ये त्या सरांचं खरंच धन्यवाद. खूप छान छान साड्या पाठवल्यात. ईद निमित्त महिलांना आम्हाला साड्या वाटप करायच्या होत्या, त्यामुळे थांबा जरा बघू दे. आपल्याला सगळ्यांना द्यायचे. बघा या साड्या आहेत. गरजू महिलांना आपल्याला ह्या साड्या पोचवायच्या आहेत आणि याच्यात त्यांनी खरंच आपल्याला कपडे पाठवून दिलेत लहान मुलांचे. ज्या मुलांना नसेल त्यांना आपल्याला द्यायचे. तुम्हाला सांगते या साड्या कोणाला तुमच्या कोणासाठी नाहीये. आधी हा नाही तुम्हाला नाही सांगत. रुक्मानी काकूंना पण सांगते का तर ह्या त्या स्लम एरियातल्या महिलांना वाटप करू दे. आपल्याला नको. मी तुम्हाला धान्य ते देते का नाही, बस झालं आपल्याला. आणि आपल्याला दुसरे कपडे आले आपण देऊया तुम्हाला. हे नको. त्याच्यातलं काय लहान मुलांना द्या ना. बोल बाकी कोण आहे. काजल बोल. काजल को बुलाओ क्या. मेरे को जाने का आने का. तो काजल बोलाव जल्दी बोलाव. तर आज आपण आलेलो आहोत लेबर कॅम्प मध्ये. इथे आहे की तिला सिलाई मशीनची गरज आहे. तिचे जे मिस्टर आहेत ते फक्त दारू पिऊनच करतात, दुसलेले असतात. त्यामुळे त्यांना मदतीची गरज आहे. तर आपण कोणाकडे जुनी जरी सिलाई मशीन असेल तरी आम्हाला मदत करा. मी आता त्यांच्याशी बोलते काय डिमांड आहेत. आता त्यांना कपडे दिले, त्यांना घालण्यासाठी कपडे देखील नव्हते मुलांना. एवढी होती. तर सगळ्यात आधी मी बार्शीचे जे सर आहे ज्यांनी नाव न सांगितल्याचे आठवण मला
मदत केली होती मी त्यांना धन्यवाद म्हणेन. त्यांच्यामुळे या मुलांना कपडे मिळाले. थँक चला आता या काजलचं घर बघायला चाललो आपण. नेमकं कुठे राहते, तिच्याकडे चूल नाही आपलं. चला रे या मॅडम. हो त्यांच्यामुळे तर आवाज आहे. चला चलो रे गँग. चलो बाय बाय. अरे ठीक से पढ़ाई करो. चलो गैंग. माझं घर क्या? अरे पहचाना नहीं क्या? ए मत मार मत मार. कुत्तों को मारने का नहीं. वैसा मत मार उसको. अच्छा है वो. हाँ देखिए काजल अंदर है किधर? कौन है ये ना? ये इधर कस क्या मिला तेको घर? तिची आई राहायची. हे बघा इथं हिची चूल आहे. तिच्याकडं काही साधन सामुग्री नाहीयेत आणि कपडेही नव्हते. आज तिला कपडे खरं गरजू लोकांना द्यावे. हे बघा इथं घर बघू आपण. हे बघा असं घर आहे. पूर्ण पत्र्याचं घर आहे. भांडी नाहीयेत. बर्तन बी नाही अंदर बस. किचन नाहीये. बघा काही 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 नाहीये. बघा पावसाळ्यात सगळं पाणी इकडून येईल असं घर आहे. आता ही नवीन नुकतीच इथं आलेली आहे. कस क्या आई तू इधर? तेरी मम्मी किधर रहती थी? हाँ तेरी मम्मी काम करने की क्या पे? ओके. तर हे बघा हे यांचं घर आहे. हिची मम्मी इथं काम करायचे म्हणून आणले. पहिले कोणते गाव? बिहार से आहे ना तू? बिहार में तुम काम करने के रहने के. अगदी दीड बाय दीड किती छोटे रूम आहे हो तिथं. मग आता काय करता? कसं तरी गुजारा करायचा हो मॅडम. करू तिला मदत. हो त्यासाठी मेला बेवडं काय म्हणून ना. बेवडं चालणार आहे ना आता ठेवणार. हो द्या. इथं शिकू द्या. हे शिकू द्या. पण तिकडे जर ठेवलं तर चांगलं होईल त्यांचं. या छोट्याशा घरात थांबा तुम्ही. या छोट्याशा घरात ही राहतीये आता सध्या काजल आणि हिला जॉबची गरज आहे. पण मुलं फारच लहान आहेत. तर तिला शिलाई मशीन पाहिजे. पण मला असं वाटतं की तिने थोडंसं काम केलं तरी तिचा उदरनिर्वाह होईल. निदान थोडं तरी. आणि नवऱ्याची मारहाण सहन करत इथे राहतीये. 3 मुली तिला. तर चला आपल्याकडून जे छोटे प्रयत्न होतात आपण ते तिच्यासाठी नक्कीच करूया. तर पाहू आता पुढे.